नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या मागील काही व्हिडिओमध्ये आपण 2-3 टॉपिक शिकलेले आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा पण अतिशय महत्त्वाचा असा भाग शिकणार आहोत की ज्यामध्ये आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असर्टिव्ह किंवा स्टेटमेंट मध्ये कसं करायचं आणि स्टेटमेंटचं किंवा असर्टिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये कशा प्रकारे रूपांतर करायचं ते आपण शिकणार आहोत. सो बिफोर स्टार्ट आवर टॉपिक, सो आय रिक्वेस्ट यू टू सबस्क्राइब माय चॅनल इफ यू आर न्यू टू माय चॅनल. सो लेट्स गो. तर पहिल्यांदा पाहूया आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स काय असतात. जे तुम्हाला माहित आहे की ज्या प्रकारच्या ज्या वाक्यामध्ये अशा भावनांचा उद्रेक असतो, मग कधी अँगर असतो, कधी सरप्राईज असते, अशा प्रकारचे ज्या इमोशन्स एक्सप्रेस केलेले असतात त्यांना आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो. आणि ज्यांची सुरुवात एक्सक्लेमेटरी मार्कने होते आणि किंवा त्याच्यामध्ये एक्सक्लेमेशन्स असतात, मग जसे ब्रावो, हुरे अशा प्रकारचे सुद्धा असतात. मग हा अतिशय सोपा टॉपिक आहे आणि समजून घ्यायला सुद्धा सोपा आहे आणि पण महत्त्वाचा आहे. तर मग पहिल्यांदा आपण एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स घेऊया. व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज. जसं तुम्हाला माहितीच आहे हे एक एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, उद्गारार्थी वाक्य. मग याचं आपल्याला स्टेटमेंट करायचं म्हणजे असर्टिव्ह साध्या विधानार्थी वाक्यामध्ये याचं रूपांतर करायचं. आणि तुम्हाला तर माहिती आहे की विधानार्थी वाक्याची रचना कशी असते, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट असते. मग त्यानुसार आपल्याला हे उद्गारार्थी वाक्य या विधानार्थी वाक्याच्या सूत्राप्रमाणे रचनेप्रमाणे आपल्याला मांडावयाचं आहे. मग त्याप्रमाणे काही पण मांडताना काही जे बदल होतात ते बदल मात्र तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे. मग काय करावं लागेल, आपल्याला सुरुवातीला वाक्याचा कर्ता घ्यावा लागेल. आणि आपल्याला माहिती आहे स्टेटमेंट नंतर काय ते वर्ब, मग ते हेल्पिंग वर्ब असेल किंवा मेन वर्ब असेल. या ठिकाणी इज आहे, इट इज. इथपर्यंतचा भाग तर सोपा आहे. काय केलं, सुरुवातीला कर्ता, कर्त्यानंतर घेतलं वर्ब, मग ते हेल्पिंग वर्ब किंवा मेन वर्ब असेल. त्यानंतर काय करायचे आपल्याला की दिलेल्या उद्गारात एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात कशाने झाली हे पाहायचं. मग आपल्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात झालेली आहे व्हॉट अ ने झालेली आहे. मग याचं स्टेटमेंट्स करताना काय करायचं, व्हॉट अ हा शब्दसमूह काढून टाकायचा. याला काय करायचं, आपण काढून टाकायचं. आणि व्हॉट अ ऐवजी आपण काय करूया, अ व्हेरी नावाचा शब्दसमूह. काय केलं, व्हॉट अ ला काढून टाकलं, टोटली रिमूव्ह केलं आणि त्याऐवजी अ व्हेरी हा शब्दसमूह घेतला. आणि मग उरलं काय, आता तुम्हीच बघा, अ च्या पुढचा जो उर्वरित भाग आहे तो आपण इथून पुढे लावून टाकायचा. काय उरलंय, ब्युटिफुल पिक्चर. आणि शेवटी ये फुल स्टॉप. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल पिक्चर. अशा प्रकारे काय केलं, मग सुरुवातीला कर्ता घेतला, कर्त्यानंतर वर्ब, त्यानंतर व्हॉट अ हा शब्दसमूह आला असे उद्गारार्थी वाक्यामध्ये, तर व्हॉट अ ऐवजी आपण काय केलं, अ व्हेरी हे दोन शब्द घेतले. आणि त्यानंतर व्हेरीच्या नंतर या एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मधला जो उर्वरित भाग आहे तो भाग काय केला, आपण व्हेरीच्या पुढे लिहून टाकला. हा भाग आपण अगोदरच घेतलेला आहे. मग यामध्ये हे सब्जेक्ट आहे आणि हे हेल्पिंग वर्ब ते आपण ऑलरेडी या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि ते उदाहरण घेऊया आपण. What an important topic we learn. What an important topic we learn. तर नेहमीप्रमाणेच पहिल्यांदा वाक्याचा कर्ता, सब्जेक्ट ऑफ द
सेंटेन्स. त्यानंतर या वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब आलं होतं, आता या वाक्यामध्ये मेन वर्ब आलेलं आहे. वी लर्न. आणि काय करायचं मग आता आपल्याला व्हॉट अ किंवा व्हॉट अँड ला काय करायचंय, काढून टाकायचं. मग या ठिकाणी ए घ्यायचं, आर्टिकल ए घ्यायचं का अँड घ्यायचं, ते पुढे येणाऱ्या शब्दावर, ऍडजेक्टिव्हवर किंवा नाउनवर डिपेंड असणार आहे. मोस्टली त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्हच येते. मग इथं व्हेरी जे साऊंड होतं ते कॉन्सोनंट साऊंड होतं, म्हणजे व्यंजनासारखा आवाज होता, म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं, अ घेतलं होतं या ठिकाणी. पण आता इम्पॉर्टंट व्हॉवेल साऊंड आहे याचा, म्हणजे याचा आवाज कसा आहे, स्वरांसारखा आहे. त्याच्यासाठी आपण काय करूया, ॲन घेऊया नुसतं. आणि मग प्रत्येक ठिकाणी व्हेरी घ्यावायचीच गरज आहे अशातला काही भाग नाही. व्हॉट अँड पुढे लिहून टाकू. इम्पॉर्टंट, वी लर्न एन इम्पॉर्टंट टॉपिक. किंवा मग त्याला तुम्ही असं पण करू शकता, वी लर्न अ. जर तुमचं कन्फ्युजन होत असेल या वाक्यामध्ये आणि या वाक्यामध्ये, वी लर्न अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. मग काय केलं, इथं ॲन आलं होतं कारण इथल्या ऍडजेक्टिव्हचं जे साऊंड होतं ते व्हॉवेल साऊंड होतं, आणि इथे अ आलेलं आहे कारण याचं जे साऊंड आहे ते कॉन्सोनंट साऊंड. मग अशा प्रकारे तुम्ही ह्या दोन, म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये आपल्याला दोन प्रकारे करता येतात. त्यातला हा जो झाला पहिल्यामध्ये कशा वाक्याची सुरुवात कशाने झाली, व्हॉट अ किंवा व्हॉट अँड. सो इट इज डिपेंड अपॉन द adjective that comes in the sentence. पुढे काय घेऊया आपण, how lucky you are. how lucky you are. आता एक फरक तुम्हाला दिसून येईल की आपल्या अगोदरच्या एक्सक्लेमेटरी सेंटेन्सची सुरुवात व्हॉट ने झाली होती, पण आता या ठिकाणी हाऊ ने झालेली आहे. मग काय करायचं, नेहमीप्रमाणे पहिला बदल, सब्जेक्ट कम्स ॲट द बिगिनिंग ऑफ एनी assertive sentences, after that the verb or main verb or helping verb. So in the previous sentence we removed a what and took very. So in this sentence we have to remove how and we have to take only very in place of how. You are very. म्हणजे काय करायचं आपल्याला, एक गोष्ट लक्षात ठेवायची की बऱ्याच एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस मध्ये कोणतंही आर्टिकल येत नाही. मग अ व्हेरी पण येत नाही किंवा व्हेरी पण येत नाही, किंवा अँड कोणतंही आर्टिकल जर आलं नसेल तर आपल्याला त्याची सुरुवात करायची आहे. म्हणजे त्याची सुरुवात कशाने होणार आहे, हाऊने होणार आहे. आणि जर कोणतंही आर्टिकल आला असेल आणि व्हेरी जर आलं नसेल, कोणतंही आर्टिकल आलंय आणि व्हेरी हा शब्द आला नसेल तर देखील आपल्याला त्या वाक्यानुसार काही जे काही रिझनेबल चेंजेस आहेत ते आपल्याला करावे लागणार आहेत. यू आर व्हेरी, आता काय केलं, हाऊ ला काढून टाकलं, त्याऐवजी नुसतं व्हेरी घेतलं. व्हॉट अ ला काढून आपण अ व्हेरी घेतलं आणि हाऊ ला काढून नुसतं व्हेरी घेतलं. आता उरलं काय आपल्याकडे, यू आर व्हेरी हा लकी आहे शब्द लिहून टाकायचा आणि शेवटी पुस्तक, यू आर व्हेरी लकी. आणि मग आता हे जे आपण तीन वाक्य घेतले त्याच्यामध्ये आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं काय केलं, स्टेटमेंट मध्ये कन्वर्जन केलं. आता याचे उलट करताना आपल्याला हेच बदल काय करायचे, रिव्हर्स करायचे. म्हणजे जे चेंजेस आपण एक्सक्लेमेटरीचे स्टेटमेंट करताना करत आहोत तेच रिव्हर्स बदल आपल्याला स्टेटमेंटचं एक्सक्लेमेटरी करताना देखील करावयाचे आहे. त्याच्यामुळे तो भाग देखील तुम्हाला एकामध्ये हे दोन्ही भाग तुम्हाला सहज समजून जातील. आणखी एक उदाहरण घेऊया. हाऊ stupid
ही इज. हाऊ स्टुपिड ही इज. नेहमीप्रमाणे पहिल्यांदा वाक्याचा कर्ता घेऊया, त्यानंतर घेऊया वर्ब, त्यानंतर हाऊ या शब्दाला कट करून घेऊया, व्हेरी हा शब्द, आणि उरले काय आता स्टुपिड हा शब्द. मग या ठिकाणी काय येते, कधी कधी ऍडजेक्टिव्ह येते, कधी कधी ऍडव्हर्ब पण येते. मग तो जो काही उरलेला भाग आहे तो आपल्याला या व्हेरी नंतर लावायचा आहे. मग आता हे झाले दोन मुख्य प्रकार. मग या व्यतिरिक्त कोणते एक्सक्लेमेटरी सेंटेन्स येतात की ज्याचा आपल्याला स्टेटमेंट करता येते, मग त्याचे आपण पाहूया काही उदाहरण, म्हणजे तो भाग तुम्हाला समजून जाईल. What a shot. What a shot. एवढंच वाक्य. आता एवढ्याच वाक्याला आपल्याला काय करायचंय, स्टेटमेंट मध्ये कन्वर्जन करायचं. मग काय, व्हॉट अ शॉट. सो देयर इज नो सब्जेक्ट अँड नो वर्ब इन दिस एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. सो वी हॅव टू टेक अ रिजनेबल सब्जेक्ट अँड अ रिजनेबल वर्ब और हेल्पिंग वर्ब फॉर द subject according to the reference of the sentence. मग वाक्याला अनुसरून आपल्याला योग्य तो कर्ता या ठिकाणी घ्यावायचा आहे. मग आपल्याला माहिती आहे जर पुरुषवाचक कर्ता असेल, एखादं वाक्य जर असेल ही सी किंवा जेव्हा कोणती जे काही आपले प्रोनाउन्स आहेत आपल्याकडे, त्या कोणत्याही प्रोनाउन्स पैकी एक सुटेबल असं प्रोनाउन्स आपल्याला काय करायचं त्या वाक्याच्या रेफरन्स नुसार घ्यावायचं आहे. मग यासाठी काय करूया आपण, शॉर्ट साठी आपण इट घेऊया, इट. त्याच्यानंतर घेऊया हेल्पिंग वर्ब इज, इट इज. आता जर आपण नेहमीप्रमाणे माहितीच आहे आपल्याला व्हॉट हा शब्द काय करतो आपण काढून टाकतो, आणि व्हॉट काढून टाकल्यानंतर आपल्याला काय घ्यावं लागणार आहे, अ व्हेरी घ्यावं लागणार आहे. इट इज अ. आणि पण आता उरलाय भाग काय, शॉर्ट. मग हा एवढा एकमेव शब्द जर आपण घेतला, सो द सेंटेन्स विल नॉट बी मीनिंगफुल. सो वी हॅव टू ऍड सम word, some word that completes the meanings of the statement of the given sentence. So we add it is a very wonderful shot. It is a very wonderful shot. अशा प्रकारे. त्याच्यानंतर आणखी how odd. how odd. मग यासाठी सुद्धा आपल्याला एक रिजनेबल असे प्रोनाउन्स घ्यायचे आहेत. मग आपण यासाठी काय करूया, इट हेल्पिंग वर्ब तुम्ही कोणते घेऊ शकता, इट इज, हाऊला काढून टाका, व्हेरी घ्या, उरलं काय आता ऑड. याला ऍडिशनल मध्ये एखादा शब्द घ्यायची गरज नाही, इट इज व्हेरी ऑड. अशा प्रकारे आपण काय करतो, ज्या वाक्यांना कर्ता नाही किंवा एखादं सब्जेक्ट नाही किंवा वर्ब नाही, त्यांचं एक्सक्लेमेटिव्ह स्टेटमेंट करताना हे काही गोष्टी आपल्याला पाळावयाच्या आहेत. समजा असं एखादं एक सेंटेन्स आलं, हाऊ अनलकी. पुढचा भाग नाही, सो वी हॅव टू टेक रिजनेबल सब्जेक्ट अँड वर्ब. ही इज व्हेरी अनलकी. ही इज व्हेरी अनलकी. म्हणजे या तीन सेंटेन्स मध्ये आपण काय घेतलेले आहे, ज्या तीनही सेंटेन्स मध्ये एक तर सब्जेक्ट नाही किंवा वर्ब देखील नाही. म्हणून वाक्याच्या रेफरन्स नुसार आपण प्रत्येक वाक्याला अनुसरून योग्य असं एक प्रोनाउन घेतलेलं आहे त्या ठिकाणी, आणि एक वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब आपण घेतलेलं आहे. मग आता ह्याच गोष्टी हे एक्सक्लेमेटिव्ह स्टेटमेंट केलं आपण. आता हेच बदल आपल्याला उलट रिव्हर्स करायचे, म्हणजे स्टेटमेंट टू एक्सक्लेमेटरी कशा प्रकारे आपल्याला करता येते. हा अतिशय छोटासा भाग आहे, पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा आहे. हे देखील आपल्याला अधोरेखित करावं लागणार आहे. मग
एक्सक्लामेटरीचं स्टेटमेंटला तर स्टेटमेंटचं आपण एक्सक्लामेटरी कशा प्रकारे करतात ते देखील पाहूया. सी इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल. हे आहे स्टेटमेंट, विधानार्थी वाक्य. आणि या विधानार्थी वाक्याचा आपण करणार आहोत आता उद्गारार्थी म्हणजे एक्सक्लामेटरी. मग काय करायचं आपल्याला, रिव्हर्स बदल. सो वी हॅव टू, म्हणजे आपण जे काही बदल यापूर्वी केले होते ते बदल आता रिव्हर्स करायचं. रिव्हर्स मग काय करू, पहिल्यांदा बघा, आणि आपल्याला माहितीच आहे की एक्सक्लामेटरी वाक्याची सुरुवात कशाने होती, व्हॉट अ किंवा हाऊ ने होती. मग आता काय करू, या वाक्यामध्ये अव्हेरी हा शब्द आलेला आहे, हा शब्द समोर आहे. मग अव्हेरीला काय करायचं आपल्याला, काढून टाकायचं आणि त्याऐवजी काय करायचं आपल्याला व्हॉट अ किंवा व्हॉट अँड याच्या पुढच्या शब्दावर आर्टिकल ए घ्यायचं का अँड घ्यायचं ते डिपेंड असणार आहे. तेवढी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवा. व्हॉट अ, त्याच्यानंतर काय उरलं आता, व्हेरीच्या पुढचा भाग लिहून टाकायचा पुन्हा, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल. परत काय उरलं, वाक्याचा करता, आणि सर्वात शेवटी वर्ब किंवा हेल्प आणि ऍट द एंड एक्सक्लामेटरी. व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल सी इज. मग काय करायचंय, त्यामध्ये आणखी एक गोष्ट लक्षात येते, जर तुमच्या स्टेटमेंट मध्ये जर कोणते ऍडव्हर्ब असतील तर ते काय करायचे आपल्याला काढून टाकायचे. एक्सक्लामेटरी करताना ते ऍडव्हर्ब्स आपल्याला काढून टाकावे लागणार आहेत. आणखी बघा, वी आर व्हेरी पुअर. वी आर व्हेरी पुअर. जसं वरच्या वाक्यामध्ये व्हॉट अ व्हेरी आलं होतं, म्हणून आपण अ व्हेरीला काय केलं, काढून टाकलं, वगळलं, आणि त्याऐवजी काय केलं आपण व्हॉट ने सुरुवात केली. आता इथे देखील नुसतं व्हेरी आलेलं आहे. मग या व्हेरीला पूर्णपणे काढून टाकायचं आणि एक्सक्लामेटरी साठी उद्गारार्थी वाक्याची सुरुवात हाऊ ने करायची. त्यानंतर उरलेला भाग हाऊ वर, वाक्याचा करता, आणि शेवटी वर, आणि सगळ्यात शेवटी हा एक्सक्लामेटरी मार्क. अशा प्रकारे एक्सक्लामेटरी टू स्टेटमेंट आणि स्टेटमेंट टू एक्सक्लामेटरी दोन्ही प्रकार अतिशय सोपे आहेत, जे तुम्हाला अगदी सहज लक्षात येतील. तुम्ही आणखी काही उदाहरणे घेऊन याचा सराव करू शकता. हा भाग शिकणं का गरजेचं आहे, कारण यावर पुढचा आपला एक व्हिडिओ डिपेंड असणार आहे. म्हणजे तो म्हणजे कोणता, जे आपला आता सिरीज व्हिडिओचं जे चालू आहे, त्या आपण या सिरीज मध्ये इनडिरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच नावाचा टॉपिक शिकवतो. मग आता आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये काय करायचं आहे की indirect speech of exclamatory sentences. So we are going to learn indirect speech of exclamatory sentences. So in order to learn that topic correctly, we have to learn these conversion. Before we have to learn these conversions correctly. So then it is possible for us to learn this topic. It means indirect speech of exclamatory sentences. So till then, goodbye.